जबरदस्त असो का स्पिनर असो, फ्रंट फुटवर जायचं म्हणजे जायचं हे तुम्ही ठरवलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला विजय आला आणि ते पुढचे लोक घाबरले. या आंदोलनाने काय केलं तर सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला, तुम्ही इगो हट केला त्यांचा. आणि दुसरी बाजू अजून एक सांगतो, विरोधात असणारे अनेक नेते लढतात, बरेच लोक लढतही होते, पण बरेच लोक विचार सुद्धा करत होते लढू का नको लढू. ठीक आहे, आमच्या विडी बिडी झाली ते जे काय आम्ही कोणाला घाबरत नाही, पण हे जे आंदोलन आणि याच्यामध्ये जाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही भारतीय म्हणून जे एक आला, ही सगळ्यांनी तिथे जाणून घेतले पाहिजे. हे त्यामुळे अजून जाता जाता फक्त एक विनंती आहे, याच्या पुढं तुम्ही शेतकऱ्याची मुलं नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय झालं तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागणार नाही. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये जर एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर बरोबर राहणार का नाही राहणार. बरं, पुण्यामध्ये नाही तर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही एका मुलीवर महिलेवर तिथं जर अत्याचार झाला तर युवा म्हणून आपण तिथं पाठीमागे राहणार का नाही राहणार. ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची जी एकजूट आहे ना ती राज्यकर्त्यांना नाहीतर राजकारणात असणाऱ्या लोकांना एक संदेश देते, नीट चाल नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. त्यामुळे ही तुमची ताकद आहे, ही ताकद तशीच तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. तुमच्यातले बहुतांश लोकांनी कदाचित मतदान केलं असेल आणि काही लोकांनी केलंही नसेल आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल, तर कृपा करून ठीक आहे, रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या विचाराची लोक जर अधिवेशनामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदान रजिस्टर करणं आणि मतदान करून घेणं हे तुमच्या आपल्या सगळ्यांची तिथं जबाबदारी आहे. आणि दुसरा मुद्दा बरोबर आहे, आणि दुसरं संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी त्या ठिकाणी कार्य करेल, काम करेल, त्याच्या विरोधात तुम्हा आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि ते 100% आपण उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे. जल्लोष तुम्ही आपण सर्वजण मिळून आज करू, पण जबाबदारी इतकी मोठी वाढलेली आहे, त्यामुळे कुठं ना कुठं तरी उद्या जाऊन तुम्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने एकामेकांसाठी तिथे राहिलं पाहिजे. तुम्ही जय भीम, जय भीम. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही विद्यार्थी राजीनामा घेऊन परत आलेलो आहोत. बोलो विद्यार्थी एकजूट जिंदाबाद. अरे इन्कलाब जिंदाबाद. बोलो जय 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 भीम.